पाठ 3 शाल. लेखक रा. ग. जाधव. आपण पाहतो की आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक काही घटक असतात किंवा अशा अनेक काही वस्तू असतात की ज्यांच्या भोवती अनेक अशा वेगवेगळ्या आठवणी रुजलेल्या असतात. बरेचसे संदर्भ असतात, बऱ्याचशा व्यक्ती असतात आणि या आठवणी आपण अशाच जपून ठेवत असतो. लेखकांनीही या पाठामध्ये त्यांच्या शालीभोवती असलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या व्यक्त केल्या आहेत. आणि त्याचबरोबर शाल हे एक प्रतीक मानून त्या प्रतिकात्मक शालीमुळे आपल्यामध्ये शालीनता येते किंवा शालीनतेचा संदर्भ जो आहे तो दिलेला आहे. तसं पाहायला गेलं तर शाल आणि शालीनता याचा संबंध येत नाही, पण तरीही लेखकांनी मात्र या ठिकाणी या शालीनतेबाबत काही उदाहरणे देऊन आपल्याला तो संदर्भ दिलेला आहे. त्याचबरोबर काही वस्तूंच्या आठवणींचे मोल जे असते ते आपल्यासाठी खूप असते हेही आपल्याला या पाठातून दिसून येते. एखाद्या निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना कशा पद्धतीने तरल ठेवतात आणि त्या वस्तूशी निगडीत असणारी आठवण, प्रसंग किंवा एखाद्या मानवाशी असणारे त्याचे संदर्भ हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे असतात हेही आपल्याला या पाठातून दिसून येतात. एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? मी एका पायावर हो म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. या ठिकाणी निमित्ताने म्हणजे काही कारणाने निघण्याच्या बेतात असणे म्हणजे जाण्याच्या तयारीत असणे, गौरव वाटणे म्हणजेच सन्मान वाटणे. लेखक सांगतात की एकदा ते पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही निमित्ताने गेले होते. पु. ल. देशपांडे हे मराठी साहित्यातील मराठीचे प्रख्यात लेखक म्हणून ओळखले जातात. सुनीताबाई या त्यांच्या पत्नी, सुप्रसिद्ध लेखिका. लेखक सांगतात की मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे गेलो असता काम झाल्यानंतर निघण्याच्या तयारीतच होतो. तेवढ्यात त्यांच्या पत्नींनी म्हणजे सुनीताबाईंनी मला थांबवले आणि विचारणा केली की मी तुम्हाला शाल दिली तर चालेल का? आणि यावर लेखक लगेचच तयार झाले, कारण पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून त्यांना शाल मिळावी हा त्यांचा एक मोठा गौरव होता, सन्मान होता. कारण एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीला शाल देणं म्हणजे त्या व्यक्तीचा सन्मान करणं असा अर्थ होतो. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या हातून आपल्याला शाल मिळत आहे म्हटल्यावर हा आपला खूप मोठा गौरव आहे असे लेखकांना वाटले आणि म्हणूनच ते लगेच तयार झाले. लेखक सांगतात की ती शाल मी घेतली, पण माझ्या घरी आणून ती मी सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. येथे आलेले कठीण शब्द: चिंचोळा प्रवाह, बारीक ओक, घाट म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या पायऱ्या, तट म्हणजे किनारा, उद्योग, काम,
पुलकित शाल पु ल देशपांडे यांनी दिली होती, म्हणून ती पुलकित. गुंडाळ, लपेटून ठेव. ऊब, उष्णता. या ठिकाणी लेखक सांगतात की पुढे वाईला विश्वकोशाच्या अध्यक्ष म्हणून ते गेले आणि तिथे गेल्यानंतर तिथे असणाऱ्या नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये ते राहत होते. त्यांची राहण्याची जी खोली होती ती कृष्णा नदीच्या चिंचोया प्रवाहावर होती आणि थंडीच्या दिवसांमध्ये एक बाई त्या खिडकीखालील घाटावर आपल्या छोट्याशा मुलाला ठेवून मासे पकडण्याचे काम करत होती. तिचे ते छोटेसे बाळ टोपलीमध्ये थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई मात्र आपल्या कामामध्ये दंग होती. तिचे आपल्या बाळाकडे लक्ष नव्हते आणि म्हणूनच लेखकाला राहवले नाही. त्यांनी आपल्या सुटकेसमधली ती पुलकित शाल बाहेर काढली, 5-50 रुपयांच्या नोटाही काढल्या आणि मग त्या बाईला हाक मारून सांगितले की आधी त्या बाळाला या शालीमध्ये गुंडाळून ठेव आणि मग तू मासे मारत बस. लेखक सांगतात की ही घटना माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. जपून ठेवलेली ती पुलकित शाल, त्या पुलकित शालीला आलेली ऊब, त्या उभीपेक्षा आज या घटनेमुळे माझ्या मनाला मिळालेली जी ऊब होती ती सर्वात मोठी होती, महत्त्वाची होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनांचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्यात नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. यामध्ये आलेले कठीण शब्द. शालीन म्हणजेच सात्विक प्रवृत्तीचा किंवा सालस असा व्यक्ती, माणूस. उपरोधिक खोच, व्यंगात्मक दृष्टिकोनातून बोललेली गोष्ट. क्षीण, कमजोर. कर्जबाजारी होणे म्हणजे कर्जामध्ये बुडून जाणे. आता या ठिकाणी लेखक सांगतात की कविवर्य नारायण सुर्वे हे त्या काळामध्ये खूप सभा संमेलनं गाजवत असत आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर तर त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच येत होती. भरती हा शब्दाचा अर्थ या ठिकाणी प्रेक्षकांची खूप गर्दी असा आलेला आहे. आणि मग त्यांच्या त्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांना शाल आणि श्रीफळ म्हणजेच नारळ मिळत असे. मग एकदा असेच ते लेखकांना म्हणतात की या शाली घेऊन घेऊन मी आता स्वतः शालीन बनू लागलो आहे. म्हणजे या खूप शाली मला मिळत आहेत, त्यामुळे माझा स्वभाव बदलत चालला आहे. मी आता खूप सात्विक सालस बनत चाललो आहे. आणि या त्यांच्या बोलण्यामध्ये एक व्यंगात्मक खोच होती, हे मात्र लेखकांच्या पटकन लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं लेखक विचार करतात की शाल आणि शालीनता यांचा काय संबंध? शाल आणि शालीनता यांचा काही संबंध नसतो. शालीनता ही शालीविनाच आपल्याला शोभते. कारण ज्यावेळी माणसाचा खूप सन्मान होत असतो, माणसाचा गौरव होत असतो, प्रसिद्धीच्या झोतामध्ये ती व्यक्ती असते, तेव्हा कदाचित त्याची शालीनता हरवण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं शाली मिळाल्यानंतर माणूस शालीन होतो असं होणं शक्य नाही. आणि लेखक सांगतात की नारायण सुर्वे हे मुळातच इतके शालीन होते की या शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही किंवा कमजोरही झाली नाही. आणि म्हणून त्यांनी कविवर्यांना सांगितले की या शालींमुळे जर तुम्हाला असं वाटतं की शालीनता येते तर मग मी कर्जबाजारीसुद्धा व्हायला तयार आहे. म्हणजे शाली विकत घेण्यासाठी जो लागणारा पैसा आहे त्याच्यासाठी मी भिकेला लागायलाही तयार आहे, कर्जबाजारीही व्हायला तयार आहे. पण मी काय करेन, शेकडो शाली खरेदी करेन आणि प्रत्येक माणसाला देईल. कारण शाली मिळाल्यामुळे माणसे शालीन होऊ लागतील. आणि मग मात्र त्यांच्या या वाक्यावर नारायण सुर्वे मनापासून हसले होते. शालींमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे उत्तर, माझे उत्तर जाते असेच आहे.
सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. या ठिकाणी आलेले कठीण शब्द गमावून बसणे म्हणजे हरवणे. बिनविरोध, कोणताही विरोध न होता. तत्कालीन त्यावेळी वर्षाव म्हणजे वृष्टी किंवा बरसात. गाठोडे, वस्तूचे बोचके किंवा कापडाचे बोचके. निकटवर्ती, अगदी जवळचा. सर्वाधिकार, सर्व प्रकारचे अधिकार. श्रमिक, कष्टकरी व अतिप्रामाणिक म्हणजे खूपच इमानी. शालींमुळे शालीनता येते की जाते असे विचारले तर लेखक सांगतात की माझं उत्तर जाते असेच असेल. कारण ज्यावेळी आपला सन्मान होऊ लागतो, या सन्मानाच्या रूपाने ज्यावेळी आपण जगू लागतो, तेव्हा कदाचित आपल्यामध्ये असणारं शालीन जग गमावून बसण्याचा धोका जास्त वाढतो. कारण या सन्मानांमुळे व्यक्तीमध्ये अहंकार येण्याची शक्यता जास्त असते. लेखक सांगतात की 2004 साली ते मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले आणि मग त्यावेळी 1-2 वर्षांमध्ये त्यांच्यावर अशा अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक शालींचा जणू काही वर्षावच झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की त्यांच्या असणाऱ्या 8x6च्या खोलीमध्ये त्यांना ठेवणे शक्यच नव्हते. मग त्यांनी त्या सर्व शाली आपल्या एका जवळच्या मित्राकडे ठेवायला दिल्या आणि त्या वापरण्याचे सगळे अधिकार जे आहेत ते त्याला दिले. म्हणजे त्या शालींचं जे काही करायचं असेल ते तू कर असं त्याला सांगितले. पण तो मित्र बिचारा अतिप्रामाणिक होता. त्यामुळे त्यांनी त्या शाली त्याच्या त्या छोट्याशा खोलीमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवल्या. आणि मग लेखकांनी हळूहळू त्या शाली कष्टकरी लोकांना, श्रमिकांना वाटून टाकल्या. या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला दोन्ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. शनिवार पेठ म्हणजेच या ठिकाणी पुण्याचा असणारा एक परिसर, त्याचं नाव आलेलं आहे. ओंकारेश्वर मंदिर हे शनिवार पेठेमध्ये असणारे शंकराचे मंदिर आहे. बहुतेक वेळा कट्टा म्हणजे दगडी पार, अशक्त भिक्षेकरी म्हणजेच एक भिक्षा मागणारा असा भीक मागणारा दुबळा व्यक्ती, चिरगुटे, चिंध्या किंवा फाटलेलं वस्त्र. लेखक सांगतात की याच दरम्यान मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर रोज संध्याकाळी फिरण्यासाठी जात असे. आणि एकदा असेच कडक थंडीच्या दिवसामध्ये मला एक म्हातारा अशक्त असा दुबळा असा भीक मागणारा माणूस त्या कट्ट्याला लागून चिंध्या पांघरून कुडकुडत बसल्याचे दिसले. मग दुसऱ्या दिवशी मी आठवणीने 2 शाली माझ्याबरोबर नेल्या. त्या कट्ट्यावर गेलो. तो म्हातारा होताच. त्या ठिकाणी त्या दोन्ही शाली मी त्याला दिल्या. त्याने मला आपल्या त्या थरथरत्या हातांनी नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत मिळाली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये-जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो आणि पुलावरून चालू लागलो.
पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षुकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिने. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. उसंत लाभली नाही म्हणजे वेळच मिळाला नाही. चक्कर मारणे किंवा चक्कर मारावी म्हणजे फिरून येणे, फेरफटका मारणे. दीनवाणे गरीबासारखे, गरीब, जिने जगणे. पुढे लेखक 4-5 दिवस काही कामामुळं संध्याकाळी फिरण्यासाठी गेले नाहीत आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे येत जात राहिले. मग एकदम एके दिवशी त्यांना त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली, पण तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी नव्हता. म्हणून ते तेथून जवळ असणाऱ्या पुलावर चक्कर मारण्यासाठी चालू लागले. पुलाच्या जवळपास मध्यावर त्यांना पुन्हा तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. लगबगीने म्हणजेच गडबडीने लेखक त्याच्याकडे गेले, पण पाहतात तो काय, अंगाखाली पुन्हा तीच चिरगुटे, म्हणजे त्याच चिंध्या पांघरलेला, तेच थंडीचं कुडकुडणं आणि तेच दीनवानं गरीब परिस्थितीतील जीणं जगणं. मग मात्र लेखकांनी न राहून त्या म्हाताऱ्या व्यक्तीला विचारले, बाबा तुम्ही मला ओळखले का? त्यावर त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, मॅसनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली ऐकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकटजीनं तुझं लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. या ठिकाणी खुलणे म्हणजे आनंदित होणे, भल्या म्हणजे चांगल्या माणसा, लई म्हणजे खूप उपकार, मॅसनी मला, म्या मी, बिकट म्हणजे कठीण खडतर परिस्थिती. लेखकांनी ज्यावेळी त्या म्हाताऱ्याला विचारले की ओळखलं का मला, त्याने नकारार्थी मान हलवली. त्यावर लेखकांनी सांगितले की बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते का तुम्हाला? त्यावर तो म्हातारा आनंदित झाला, खुश झाला व त्याने लगेचच हात जोडून सांगितले, हे भल्या माणसा, तू खूप चांगला माणूस आहेस, खूप मोठा माणूस आहेस, तू मला शाली दिल्यास. पण मला सांग, मी भिकारी, मला शाली कशा शोभतील? आणि जर शाली पांघरून बसलो तर मला लोक भीक तरी कशी देतील? या शालीच्या शोभेपेक्षा माझ्या पोटाची आग लई वाईट आहे आणि म्हणूनच मी त्या शाली विकल्या आणि 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. आमचं हे असलं कठीण परिस्थितीचं खडतर जीणं आणि त्यात तुझे मात्र खूप उपकार झाले बाबा. लेखकाच्या लक्षात आलं की शालीची शोभा आणि ऊब ही आपल्यासारख्या लोकांसाठी असते, पण या ठिकाणी मात्र पोटाची आग अन्नाची असणारी ऊब ही सर्वात महत्त्वाची होती आणि म्हणूनच त्या खडतर जीवन जगणाऱ्या म्हाताऱ्या व्यक्तीने त्या शाली विकून आपली असणारी पोटाची आग व अन्नाची ऊब भागवलेली आहे. मग शाल त्या ठिकाणी उपयोगी पडलेली आहे. शाल कुठेही असू दे, ऊब देणारी असू दे, शोभा देणारी असू दे किंवा या ठिकाणी पोटाची आग व अन्नाची ऊब मिटवणारी अशी असू दे, दोन्हीही महत्त्वाचीच आहे. भुकेलेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. लेखक सांगतात की आपण नेहमी सांगतो की भुकेलेला अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या, म्हणजे हे मोठं पुण्यकाम आहे. पण आता त्यामध्ये आणखी लेखक वाढवून सांगतायत की जर तुम्हाला जेवण आणि पाणी द्यायला जमलं नाही तर कमीत कमी अशी काही अभागी लोक आहेत, म्हणजे दुर्दैवी कमनशिबी लोक आहेत, त्यांना तुम्हाला मिळालेल्या सन्मानाच्या शाली तरी द्या, की जेणेकरून ते त्या शालीतून तुमच्या आठवण, तुमचे उपकार लक्षात ठेवून त्यांच्या जीवनात असणारी पोटाची आग आणि अन्नाची ऊब मिटवण्याचं काम करतील. अशा पद्धतीनं या पाठामध्ये लेखकांनी आपल्या या शालींभोवती असणाऱ्या ज्या काही आठवणी आहेत, जे काही संदर्भ आहेत, ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हा पाठ छात्र प्रबोधन दीपावली विशेषांक 2012 यामधून घेतलेला आहे.